आपल्या कानात मळ का जमतो असा प्रश्न बहुतेकांना पडतो. कानात हा मळ जमण्याचे कारण असते कानात निर्माण होणारा इयरवॅक्स, ज्याला वैद्यकीय भाषेत सेरुमेन असेही म्हणतात. हा एक मेणासारखा चिकट, हलका पिवळसर व सफेद रंगाचा स्राव असतो. त्याचे काम असते बाह्य वातावरणातून कानात शिरणारी धुलीकण, परागकण, सूक्ष्मतंतू तसेच सूक्ष्मजंतू यांना जखडून अटकाव करणे आणि कानाच्या अंतर्भागाचे संरक्षण करणे. तसेच कानाच्या पोकळीत वंगण म्हणूनही हा वॅक्स उपयोगी असतो. त्यामुळे कानाची ऐकण्याची क्षमता चांगली राहते. मात्र कधी कधी काही व्यक्तींमध्ये हा इयरवॅक्स अतिरिक्त प्रमाणात उत्सर्जित होतो आणि कालांतराने त्याचे थरावर थर साचून तो तपकिरी काळपट रंगाचा घट्ट व कठीण असा गोळा बनतो. त्यामुळे कानाची पोकळी म्हणजे इयर कॅनल बंद होते आणि मग नीट ऐकू न येणे, कान दुखणे, कानात सू सू असा आवाज येणे, क्वचित कधी कधी चक्कर येणे, डोके दुखणे अशा तक्रारी सुरू होतात. अशावेळी कानात जमलेला हा मळ किंवा वॅक्स काढून कान स्वच्छ करणे आवश्यक ठरते. मात्र खूपदा हा कडक झालेला मळ काढण्यासाठी इयरबड वापरला तर मळ बाहेर न येता आणखीनच आत ढकलला जाऊन कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. काही व्यक्ती कानातला मळ काढण्यासाठी नासकांड, हेअरपिन, कोंबडीचे किंवा मोराचे पीस किंवा एखादी काडी अथवा टूथपिक अशा टोकदार वस्तू वापरतात. या वस्तूंमुळे कानात जखम होऊ शकते. तर काही व्यक्ती कानात पाणी टाकून कान धुवून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्याने कानात बुरशीची वाढ होऊ शकते. असे असेल तर मग कान साफ करण्याची योग्य पद्धत कोणती असा प्रश्न पडतो. आणि हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. कानात निर्माण होणारा मळ जर कमी प्रमाणात, मऊ आणि पातळ असेल तर इयरबड किंवा मऊ कापडाची वात बनवून त्याने हलक्या हाताने बाहेरच्याच बाजूने कानाची पोकळी स्वच्छ पुसून घ्यावी. इयरबड किंवा कापडाची वात फार खोलवर टाकू नये, अन्यथा कानाच्या पडद्याला इजा होऊ शकते. आपल्या करंगळीवर पातळ व मऊ रुमाल लपेटून त्यानेही कान पुसला तरी चालतो. परंतु जर कानातला मळ खूप जास्त प्रमाणात किंवा कठीण आणि घट्ट बनला असेल तर मात्र इयरबडचा वापर टाळावा. तसेच टणक किंवा कठीण मळ जशाच्या तसा काढण्याचा प्रयत्नही करू नका, त्यानेही कानाला इजा होऊ शकते. त्याऐवजी मेडिकलमध्ये उपलब्ध असणारे इयरवॅक्स मऊ बनवणारे ड्रॉप्स 2-2 थेंब दिवसातून किमान 3दा तरी याप्रमाणे रोज टाकावे. ड्रॉप टाकल्यानंतर किमान 5 ते 10 मिनिटे एकाच कुशीवर पडून राहावे. अन्यथा ड्रॉप टाकल्या टाकल्या लगेच उठले तर कानात टाकलेला ड्रॉप पुन्हा बाहेर येऊन निरुपयोगी ठरतो. आणि लक्षात ठेवा, कानातला मळ जितका जास्त कठीण तितका अधिक वेळ तो मळ सॉफ्ट होण्यासाठी लागेल. त्यामुळे जोवर हा मळ सॉफ्ट म्हणजे मऊ होत नाही तोपर्यंत कानात ड्रॉप्स टाकत राहा. कठीण वॅक्स जबरदस्तीने काढण्याच्या प्रयत्नात कानाला दुखापत होऊन कायमचा बहिरेपणा येऊ शकतो. त्यामुळे ड्रॉप टाकल्या टाकल्या लगेच किंवा 2 ते 3 दिवसात कानातला मळ काढण्याचे टाळा. तसेच खूप वॅक्स साचून मग तो एकदाच काढण्यापेक्षा दर आठवड्याला कानात जमा होणार अतिरिक्त वॅक्स इयरबडने पुसून घ्यावा. त्यानंतर कोणत्याही तेलाचे 2 थेंब कानात टाकावेत, जे तात्पुरते वंगण म्हणून कार्य करते आणि पुन्हा नव्याने इयरवॅक्स रवण्यापर्यंत कानाचे संरक्षणही करते. मात्र जर कानात फारसा वॅक्स नसेल तर उगाच सारखं सारखं इयरबडने कान पुसू नका. त्यामुळे कानातील आवश्यक वॅक्स नष्ट होते व इयर कॅनल म्हणजे कानाची पोकळी अधिक कोरडी होऊन कानात खाज येणे, कानात वळवळल्यासारखे वाटणे ही लक्षणे निर्माण होतात. शिवाय कानात जर वॅक्सच नसेल तर बाह्य वातावरणातील सूक्ष्मकण आणि सूक्ष्मजंतूंचा कानात सहज शिरकाव होऊन कानाचे इन्फेक्शन देखील होऊ शकते. त्यामुळे सारखं सारखं इयरबडने कान पुसण्याचे टाळा. त्याऐवजी आठवड्यातून एकदा किंवा जेव्हा जेव्हा कान आतून खूप ओला असल्यासारखे वाटेल तेव्हाच फक्त कान इयरबडने पुसा. तसेच बहुतेक वेळा केस धुतल्यानंतर कानात थोडेफार पाणी शिरते, तेव्हा आंघोळीनंतर लगेच इयरबडने कान स्वच्छ पुसून घ्यावा, म्हणजे तिथे बुरशीचा संसर्ग होणार नाही. काही व्यक्ती तर चक्क रोज नियमाप्रमाणे आंघोळीच्या वेळी कानही आतून बाहेरून साबण लावून धुतात. हे चुकीचे आहे, कारण अशाने कानात पाणी साचून तिथे बुरशीची वाढ पटकन होते व त्याचे इन्फेक्शन कानाच्या पडद्यापर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे साबण व पाण्याने कान आतून धुण्याचे टाळा. वास्तविकतः कानात तयार होणारा मळ किंवा वॅक्स हाच मुळी कान स्वच्छ करण्यासाठी निर्माण होत असतो. हा मळ धुलीकण, परागकण, सूक्ष्मतंतू व सूक्ष्मजंतू यांना पकडून कानाचे संरक्षण करतो. त्यामुळे हात जास्तीचा इयरवॅक्स काढणे म्हणजेच कान साफ करणे असा याचा अर्थ आहे. तेव्हा कान पाण्याने धुवू नका. कानात कोणताही रस किंवा द्रव पदार्थ टाकू नका. कान दुखत असल्यास तात्पुरता इलाज म्हणून कानात ड्रॉप किंवा तेल टाकण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही द्रव पदार्थ टाकू नका. कानात ड्रॉप टाकूनही जर कानातला मळ काढणे जमत नसेल किंवा वेदना होत असतील तर आपल्या डॉक्टरांची मदत अवश्य घ्या. सो मग फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर व कमेंट करून चॅनल नक्की सबस्क्राईब करा.